नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार 10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेली परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच या परीक्षेचे सरळ प्रवेशपत्र उपलब्ध होईल. हे प्रवेशपत्र अंदाजे पुढील 1 तारखेपासून डाउनलोड करण्यास उपलब्ध होईल असे समजते. या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वेळापत्रक बघू शकता. पहिली जी परीक्षा आहे ती म्हणजे आरोग्य सेवक या पदासाठी होणार आहे. ही परीक्षा 10, 11 आणि 12 तारखेला होणार आहे. आता या पदासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. तर त्यांना प्रश्न पडला असेल की हॉल तिकीट कधी येणार आहे. तर याचं हॉल तिकीट 1 तारखेपासून तुम्हाला यायला सुरुवात होईल. आता ही परीक्षा 9 शिफ्टमध्ये घेण्यात येईल. आता मित्रांनो, हॉल तिकीट जे आहे हे एकाच वेळी येणार नाही आहे, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला परीक्षेच्या 5-6 दिवस आधी हॉल तिकीट मिळून जाईल. आता दुसरं जे पद आहे त्याला सुद्धा भरपूर अर्ज आलेले आहेत, आरोग्य सेवक. ही परीक्षा मित्रांनो 13, 14 आणि 15 तारखेला होणार आहे. याच्यानंतर आरोग्य सेवक महिला या पदासाठी 16 जूनला परीक्षा होणार आहे. यानंतर चौथे पद ग्रामसेवकची परीक्षा 16, 18, 19, 20 आणि 21 तारखेला होणार आहे. आता मित्रांनो, ही चांगली गोष्ट आहे की परीक्षा होत आहे, कारण मागच्या वेळी 2019ला ही परीक्षा झालीच नव्हती. आता मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा पावसाळ्यात होत आहे. तर आपल्याला वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे. या व्हिडिओतून तुम्हाला जरा तरी माहिती मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.